हांडे साहेब, तुम्ही ना पाडव्याची मीटिंग राहते, त्या पाडव्याच्या मीटिंगला दर टायमाला सांगता गावाला एक विकासाचं काय इतिहास आहे विकासाचा, गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. या पाडव्याच्या मीटिंगला, प्रत्येक मीटिंगला मी असतो, त्या टायमाला मी दर टायमाला ऐकलेले. पण आता असं चालू आहे की ब्राह्मणवाड्यात आहे ना कुठेतरी विकासाला खोडा घालण्याचं, भले तो कोणाकडून असो, खोडा घालण्याचं राजकारण चालू आहे की तू पुढे नको जाऊ, मी पुढे जाऊ नको. आता जर आपण पाहिलं की 1 वर्ष झालं कंप्लीट, आमदार साहेब या म्हणजे गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी निवडून दिलेले आपले लामटे साहेबांना. तर आपण पाहतोय वेगवेगळी कामं आली पाण्यात रस्त्यांची, त्याच्यात पुढे ब्राह्मणवाड्याचं नाव नाही आहे. तर मग काय कारण असू शकतं? आणि गावचे जे पुढारी आहेत त्यांना काय संदेश देऊ शकतात? जर हे असंच राजकारण चालू राहिलं तर पुढे या ब्राह्मणवाडा गावात कामं पार पडतील का विकासाची? आणि तुमचं जे भाषण आहे त्याचा लोकांनी थोडा अंगीकार करावा असं मला वाटतं. नमस्कार, आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे. पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असा पोळा हा ब्राह्मणवाड्या गावाचा आहे. म्हणजे पूर्वीचा इतिहास आहे. त्याबद्दल आहे ना आपल्याबरोबर आज ॲडव्होकेट हांडे साहेब आहेत, माजी सरपंच भारत आरोटे, सुनील शेठ गांधी, ते काय सांगतात बघूया आपण. तर साहेब, म्हणजे कसा आहे प्रतिसाद आहे पोळ्याला? सध्याच्या पोळ्याची परिस्थिती पाहिली तर पहिल्यापेक्षा पोळा हा कमी प्रमाणात भरतो. याला कारण असं आहे का बैलांची संख्या कमी झालेली आहे. या गावामध्ये जवळजवळ 1980-85पर्यंत सकाळी 11 वाजता सार्वजनिक जाना बैल म्हणतो आम्ही त्यांना, तो गावचा बैलाची मिरवणूक झाल्यानंतर जे गावातल्या शेतकऱ्यांच्या बैलांची मिरवणूक पोळ्याच्या निमित्ताने सुरू व्हायची, ती 11 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत ती मिरवणूक चालायची. कारण बैलांची संख्या हजारोने असायची. आता तीच हजारोंची संख्या शेकड्यात देखील राहिली नाही. याला कारण असं आहे का बहुतेक शेती यांत्रिक पद्धतीची झाली आणि शेती यांत्रिक पद्धती झाल्यामुळं बैलांची गरज कमी वाटायला लागली. त्याचप्रमाणे या गावामध्ये आणि परिसरामध्ये दूधधंदा चांगल्या पद्धतीने शेतकरी करत असल्यामुळं गायांची संख्या वाढलेली आहे, बैलांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळं पहिल्यासारखा भर किंवा जो काही तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला ब्राह्मणवाड्याच्या पोळ्याच्या बैलांची संख्या कमी झाल्यामुळे थोडंसा पहिल्यापेक्षा कमी. बैलपोळ्याचं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं तुम्हाला वाटतं का? असं काय, तो भावनेचा प्रश्न आहे. बैलपोळा हा नामशेष होणार नाही. घरामध्ये नसले प्रत्यक्षात बैल तरी मातीचे बैल याची पूजा का होईना, हिंदू संस्कृतीप्रमाणे ती चालत राहणार आहे. बैल हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा भाग आहे. म्हणून प्रतीक रूपाने का होईना, प्रतिकात्मक का होईना, पण तो बैलपोळा हा घरोघरी साजरा होणार आहे. फक्त त्याचं सार्वजनिक जे काही उत्साहाचं स्वरूप होतं ते मात्र एकदम लांबशेष नाही, परंतु कमी कमी होत चाललंय. शेतकऱ्यांना काय आवाहन करता साहेब? खरं म्हणजे सेंद्रिय शेती ही खरी काळाची गरज आहे. आणि यांत्रिक पद्धतीनं घेत असलेलं उत्पन्न आणि सेंद्रिय पद्धतीने घेत असलेले उत्पन्न यामध्ये दर्जामध्ये निश्चितच फरक आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर दर्जेदार धान्य आणि दर्जेदार शेती पिकवली जाते. पण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापरामुळे जरी आपण लौकिक अर्थाने उत्पादन जरी वाढलं तर त्याची गुणवत्ता मात्र कमी झालेली आहे हे निश्चित. आणि त्यामुळं सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याबरोबर माजी सरपंच आरोटे सर आहेत. सर, तुम्ही पाहताय आजची जी मिरवणूक निघाली त्याच्यात तो मानाचा जाणं बैल आहे आपला, त्याला महत्त्व आहे. नंतर त्याला तिथे देवदर्शन केलं जातं, त्यानंतर बाकीचे बैल निघतात. पण मग ह्या मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य मी आता पाहिलं की या मिरवणुकीत जवळजवळ म्हणजे राजकारण तर येतच नाही, पण सर्व राजकीय पुढारी एकत्र येऊन म्हणजे एकदम चांगला असा सण साजरा करतात. तुम्ही जर पाहिलं, तुम्ही आता गुलालांनी पूर्ण भरलेली आहेत. हा, जर सर्व पुढारी असे म्हणजे लोक त्यांना अक्षरशः खांद्यावर घेऊन नाचतात, ही परिस्थिती पाहतोय आपण. याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आपल्या गावच्या इतिहासामध्ये नगर जिल्ह्यातील हा ब्राह्मणवाडा गावचा जो पोळा आहे हा आपला वर्षातील सर्वात मोठा असा सार्वजनिक उत्सव आहे. आणि सार्वजनिक उत्सवामध्ये कोणतेही राजकारण न आणता आपण सर्व पक्षीय, सर्वच मित्रमंडळी आणि सर्व गावकरी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि ह्या सणामध्ये कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागलं जात नाही, कारण तो आपल्या गावचा एक मोठा उत्सव, वर्षभराचा सर्वात मोठा उत्सव म्हणून त्या ठिकाणी तो प्रसिद्ध आहे. ही जी तरुण पिढी नवीन राजकारणात येते चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने राजकारणात आलं पाहिजे. राजकारण काही एकाचा भाग नाही कोणत्याही जुन्या पुढाऱ्याचा समजा.
त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता की ज्या पद्धतीचं ब्राह्मणवाड्यात सध्या राजकारण आपण पाहतोय? सध्या ब्राह्मणवाड्यामध्ये ह्या 5 वर्षापासून, मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही होतो, ह्या 5 वर्षापासून जे राजकारणाचा दर्जा थोडासा खालावलेला वाटतो. तर याच्यामध्ये जे जुनी जाणती मंडळी होती, ज्या मंडळींनी जी परंपरा संस्कार त्या ठिकाणी गावाला घालून दिलेले होते, ते या ठिकाणी त्याची आपल्याला निश्चित त्या ठिकाणी उणीव भासते. कारण जो लोकांमध्ये जो एकमेकांविषयीची जी उदासीनता, गैरसमज निर्माण झालेली आहे, आणि जर आज राजकारणाचा जर विचार केला तर ब्राह्मणवाड्यामध्ये निश्चितच 2-3 गट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याचं कारण आहे की सामाजिक सलोखा गावाचा बिघडलेला आपल्याला जाणवतो. हांडे साहेब, तुम्ही ना पाडव्याची मीटिंग राहते, त्या पाडव्याच्या मीटिंगला दर टायमाला सांगता गावाला एक विकासाचं काय इतिहास आहे विकासाचा, गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. या पाडव्याच्या मीटिंगला, प्रत्येक मीटिंगला मी असतो त्या टायमाला मी दर टायमाला ऐकलेले. पण आता असं चालू आहे की ब्राह्मणवाड्यात आहे ना कुठेतरी विकासाला खोडा घालण्याचा, भले तो कोणाकडून असो, खोडा घालण्याचं राजकारण चालू आहे की तू पुढे नको जाऊ, मी पुढे जाऊ नको. आता जर आपण पाहिलं तर 1 वर्ष झालं कंप्लीट आमदार साहेबांना या म्हणजे गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी निवडून दिलेले आपले लामटे साहेबांना. तर आपण पाहतोय वेगवेगळी कामं आली पाण्यात रस्त्यांची, त्याच्यात पुढे ब्राह्मणवाड्याचं नाव नाही आहे. तर मग काय कारण असू शकतं हे? आणि गावचे जे पुढारी आहेत त्यांना काय संदेश देऊ शकतात? जर हे असंच राजकारण चालू राहिलं तर पुढे या ब्राह्मणवाडा गावात कामं पार पडतील का विकासाची? आणि तुमचं जे भाषण आहे त्याचा लोकांनी थोडा अंगीकार करावा असं मला वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? गावाला एक विकासाचा मोठा इतिहास आहे. हा एकोप्याचं गाव होतं. सहकाराची खऱ्या अर्थाने वाटचाल आणि वेग या गावातूनच, नुसतं तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात सहकाराने वेग घेतला. कैलासवासी सहकार महर्षी भाऊसाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली गाव एकत्र झालं. अगदी दारूबंदीपासून तर गावच्या एकीकरणापर्यंत त्यांनी काम केलं. इतकंच नाही तर स्वातंत्र्यापासून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1985 ते 90 सालापर्यंत या गावची सोसायटी, या गावची ग्रामपंचायती ह्या बिनविरोध होत होत्या. याला कारण त्यावेळेस तिथे त्यावेळेसचं नेतृत्व होतं आणि नेतृत्वाने या गावाला दिशा देण्याचं काम खंबीरपणे आणि सक्षमपणे केलं. आणि राजकारण म्हणून नाही तर गावचा विकास हाच फक्त कार्यकर्त्यांच्या दृष्टीपुढे ठेवला आणि विकासाबरोबर लोक राहत गेले आणि त्यामुळं हे गाव विकसित होत गेलं. इतकंच नाही तर वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना या गावाला आदर्श खेडं म्हणून राज्याचा बहुमान मिळाला. 2 नंबरचा आदर्श खेडं, आदर्श गाव म्हणून बहुमान. अगदी राळेगण, शिंदी आणि हिवरे बाजार ह्या 2 गावांच्या आधी ब्राह्मणवाडा गाव हे आदर्श पद्धतीने चाललं. पुढे काय झालं हे मी स्थानिक कार्यकर्त्यांना दोष तेवढा फार देणार नाही, परंतु जे काही तुमचं राष्ट्रीय लेवलचं आणि राज्य लेवलचं जे काही राजकारण चालू आहे इथंच आता तत्त्वाचं कुठंतरी अभाव दिसून येतो आहे. आणि म्हणून केवळ सत्तेसाठी राजकारण असा ट्रेंड जो देशात आणि राज्यात चाललेला आहे आणि त्यामुळं तेच लोक अगदी ते व्हायरल झालं आणि ते गावापर्यंत आलं आणि त्यामुळे एका विचाराची माणसं 4 ठिकाणी विभागली गेली. ज्यावेळेस पक्षीय विचाराचं राजकारण आपण समजू शकतो, परंतु त्याच पक्षामध्ये अंतर्गत 4-4, 2-2, 4-4 असे विचारप्रवाह आले आणि ते प्रत्येक जण केवळ काही सत्तेसाठी, काही राजकारणासाठी असं ज्यावेळेस बाजूला गेले त्यावेळेस त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली. आणि डिवाईड आणि रूल हा जो काही इंग्रजांचा जो काही दृष्टिकोन होता का माणसामध्ये भेद करून मग आपलं राज्य स्थापन करायचं, अशा पद्धतीचाच सत्ताचं हा खेळ सध्या चालू असल्यामुळं खालचा कार्यकर्तासुद्धा हा या भाऊचं नाव घेतो, कुणी दादाचं नाव घेतो, कुणी साहेबांचं नाव घेतो, कुणी आप्पाचं नाव घेतो. राजकारणामध्ये जे काही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये जे काही प्रस्थापित पुढारी आहे त्या प्रत्येकाचा एक असा सुभा तयार होईल आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने गावापर्यंत लोन आलं. त्याचा फटका निश्चितच गावाच्या विकासावर होतो. दुसरा प्रश्न जो आहे तुमचा, जो आमदार साहेबांच्या संदर्भामध्ये विचारला, आमदार साहेब हा कार्यसम्राट म्हणून त्यांचं नाव आहे आणि या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ते आमदार झाल्यापासून अनेक, कोरोनाचा काळ जर वगळला तर तिथून पुढे विकास कामांचा त्यांनी झपाटा लावलेला आहे. प्रत्येक गावात त्यांची विकास कामं आहेत. ब्राह्मणवाड्यामध्ये देखील विकास कामं आहेत. आता सगळीच कामं एकाच वेळी होतील असं वाटत नाही, तरी पण काही कामांचा फॉलोअप हा स्थानिक कार्यकर्त्यांनीच घ्यावा लागतो. त्याची कागदोपत्री पूर्तता हे स्थानिक कार्यकर्त्यांनीच. म्हणजे साहेब, माझा स्पष्ट आरोप आहे की नवीन जेव्हापासून हे सरकार आले, आमदार साहेब तर आहेच, पण जे नवीन सरकार आले त्या सरकारच्या कार्यकाळात 1 वर्षात ते ब्राह्मणवाडीत एक काम येऊ नये.
कसं आहे, काम आलंच नाही असं नाही, काम झालं नाही असं आपण म्हणू शकतो. काम आलंच नाही, मंजूर कामं नवीन मंजूर काम नाही असं माझं म्हणणं आहे. हा बरोबर, जे काही कामं झालेली आहेत ते झालेली आहेत. आता पुढे अनेक निधीचे प्रश्न निर्माण झालेले आहे. सरकार पुढे आताची परिस्थिती राजकारण म्हणून मी सांगत नाही, परंतु लाडक्या बहिणीसारखी योजना असेल किंवा इतरही काही योजना असतील, ज्या लोकप्रिय योजना केवळ सत्ता स्वतःकडे राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जे काही योजना केल्या त्या योजनांवर एवढा निधी खर्च होतो. अर्थमंत्री खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या पक्षाचा असून देखील त्यांची ते सुद्धा तारेवरची कसरत चालू आहे. शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही आणि म्हणून कमी जास्त निधी होतो आणि म्हणून गेले 4-5 वर्षामध्ये अनेक विकास कामं झाली. या वर्षामध्ये कदाचित तो निधी कमी पडला असावा आणि म्हणून कदाचित ते कामाला जे पूर्वी कामं जे काही मंजूर आहेत ते सुद्धा मंजूर आहेत, परंतु ती कामंसुद्धा म्हणजे पूर्ण व्हायला निधीची अडचण आहे ही वस्तुस्थिती आहे. माजी सरपंच म्हणून आरोटे सर, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला की ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर गावाला कामं भेटतील का? ग्रामपंचायत निवडणूक काय याच्यात काय राजकारण दिसते तुम्हाला सध्या? नाही, राजकारणाचा याच्यात प्रश्न नाहीये. हंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निधीचा त्या ठिकाणी अभाव आपल्याला दिसून येतो. पण बाकीच्या गावांना तर निधी भेटलेला आहे, काल लिस्ट आलेली आहे कामांची. याचं उदाहरण म्हणजे आपला बेलफाटा ते मसोंडी रस्ता आहे, तो अर्धवट पडलेला आहे. ब्राह्मणवाड्यात ते वनकुटे रस्ता आहे, तो अर्धवट पडलेला आहे. असे बरेचसे रस्ते आपले त्या अर्धवट पडलेले आहेत. याचं कारण एका निधीच्या त्या ठिकाणी अभाव दिसून येतो. निधी उपलब्ध होत नाही आणि साहेबांकडं गावातील बरेचसे शिष्टमंडळ गेलेले आहेत, आम्हाला डीपी द्या, आमचा रस्ता करा, अशा कामांच्या संदर्भामध्ये. तर साहेबांनी एकच सांगितलं की सध्या मला निधी उपलब्ध होत नाही, निधी उपलब्ध झाल्यानंतर तुमचे प्रश्न 100% मी मार्गी लावेल असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भविष्यात गावामध्ये जास्तीत जास्त कामं कशी येतील, गावाचा विकास कसा होईल याकडे त्या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. विकास कामांना कोणी खोडा घालू नये याबद्दल तुम्ही काही लोकांना सांगू शकता? कोणी खोडा घालत नाही, मला तरी तसं वाटत नाही. कुणी विकास कामांना खोडा घालत नाही. काही तांत्रिक अडचणी जे काही येत असतात, शेवटी लाल फितीमध्ये काही प्रश्न असतात. म्हणजे अजून वर्षभरात साहेब कामं भेटतील ब्राह्मणवाड्याला तुम्हाला भेटू शकता. आता इतकंच कशाला, जामगाव फाटा तर मध्ये पाडाळणे मार्गे, कुतुळ मार्गे, ब्राह्मणवाडा, बेलापूर ते बोटा हा अगदी कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता मंजूर झालेला आहे ना. आता तो सुरू होईल हे निश्चित आहे. मंजूर तर प्रशासकीय मंजुरी त्याला मिळालेली आहे, ती ज्या यादीमध्ये आहे. मग तो रस्ता झाल्यावर ब्राह्मणवाड्याचं ते काम नाही असं तर म्हणता येत नाही ना. मला काय म्हणायचंय सर साहेब, तुम्ही विचार करा. आता बोटा ते राजूर रस्ता झाला, आम्ही अभिनंदनाचे बोर्ड लावलेले आहेत आमदार साहेबांना. आम्ही काय त्यांचे विरोधक नाही, आम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला एक विचारतो की आमच्या ब्राह्मणवाड्याची कामं करा तुम्ही. बरोबर आहे. आता मी काही राजकारणी किंवा हे नाही, तसं जर पक्ष पाहिला तर मी काँग्रेस विचाराचा माणूस आहे. सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे. माणसामध्ये भेद मानणारा विचार आमच्या पक्षामध्ये नाही आहे. तरी पण चांगली कामं असतील तर चांगल्या कामाला साथ करण्याचं काम काँग्रेस विचाराने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेहमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे कामं चालू आहेत आणि कुणी खोडा घालतंय असं तर काही मला वाटत नाही. हा, प्रयत्न अपुरे जरूर पडत असतील. कधी कधी जेवढे प्रयत्न किंवा जेवढा फॉलोअप संबंधितांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी गावच्या प्रतिनिधींनी करायला पाहिजे. कार्यकर्ते कमी पडले असं तुमचं म्हणणं आहे का? कार्यकर्ते कमी पडले, फॉलोअप व्हायला पाहिजे. विकास कामं व्हायची असतील तर कार्यकर्त्यांचा फॉलोअप राहिला पाहिजे या मताचा मी आहे. कमी पडले असं नाही, परंतु तुम्ही म्हणता 1 वर्षभरामध्ये काही काम आलं नाही, मग त्याच्यामध्ये मग तो काही पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा तो कदाचित माझ्यापासून तो कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ताही सुद्धा कमी पडला असेल. त्याबद्दल नाही, इतरांना म्हणण्यापेक्षा आम्ही कुठेतरी कमी पडतो. साहेब माझा तुमच्या दोघांना एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे माझा, की पूर्वी जे कैलासवासी भाऊसाहेब हंडे साहेब आहेत, रामदासजी फलके, असा एक आश्वासक चेहरा होता की एखाद्या कामाला त्या लोकांनी शब्द दिलं तर ती कामं होत होती त्या काळात. असा आश्वासक चेहरा ब्राह्मणवाड्यात राहिला नाही असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. तुमचं म्हणणं काय याच्याबद्दल? हे पहा पत्रकार साहेब, पूर्वी प्रत्येक गावाला चेहरा असायचा, कारण त्यावेळेस गावं एक असायची आणि मग प्रत्येक गावामध्ये 4-2 माणसं असायची. त्या माणसांना भेटलं का अख्खं गाव बरोबर राहायचं. आता बिनचेहऱ्याची गावं झालेली आहे, सगळीच बिनचेहऱ्याची गावं झालेली आहे. पुढाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. फार नुसतं पूर्वी तर मग गावाचे पुढारी असायचे, नंतर आता वार्डाचे पुढारी झाले आणि आता असं नंतर फार घरोघरी कार्यकर्ता. अर्थात ते चुकीचं नाही, कार्यकर्ता फक्त कार्यकर्त्यांना प्रशिक्षित कार्यकर्ते. तुम्हाला काय वाटतं सर, किती वर्ष जातील अजून असा एखादा चेहरा भेटायला आपल्याला?
चेहरा भेटण्याचा प्रश्न येत नाही. जर सगळं गाव एकत्र आलं तर 100% आमदार साहेब काही गावाच्या पुढे जात नाही. नाही, आमदार साहेबांचा प्रश्न नाही साहेब माझा, की या ब्राह्मणवाडा गावाला एक भाऊसाहेब हांडे, रामदासजी फलकेंसारखा एक आश्वासक चेहरा भेटायला किती दिवस जातील? आता सध्या तरी ही गोष्ट आपल्याला अवघड वाटते. त्याचं कारण असं आहे की दादांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय लेवल बसून राजकारण घरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि कुणी कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही, कुणी कोणाला मानायला तयार नाही आणि म्हणून असा आश्वासक चेहरा भेटणं आताच्या काळात तरी अवघड वाटतं. लास्ट एक छोटासा प्रश्न, म्हणजे तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता? आता लोकांनी सगळं राजकारण वगळून विचारसरणी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण विकास कामाला लोकांनी एक होऊन गावचा विकास हा किमान एवढा स्वार्थ जरी गावोगावी पाहिला तरी मला वाटतं प्रत्येक गावाचा विकास हा होईल. तुम्ही काय सांगता सर, 2 शब्दात? याच्यामध्ये आपल्या राजकीय मतभेद बाजूला ठेवून जर सगळं गाव एकत्र आलं तर 100% जो कोणी आपला प्रतिनिधी असेल त्या प्रतिनिधीवर गाव विश्वास ठेवेल आणि ज्याच्यावर आपण विश्वास ठेवणार आहे त्याने जर 5 वर्षात तो विश्वास जर सार्थ करून दाखवला तर त्या पुढेही त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील आणि निश्चितच गावचा विकास. मला एक पत्रकार म्हणून असं दिसतं, मी निर्भीडपणे एक मत मांडतो तुमच्या दोघांकडे, की मी सध्या एक परिस्थिती पाहिली, पत्रकारांवर सुद्धा कसे दडपण असतंच कोणाचंही, काय आता म्हणजे राजकीय परिस्थितीच अशी आलेली सध्या. हो, तर तरी पण मी प्रामाणिकपणे मत मांडतो जे मला दिसलेलं आहे. या गावात जर पाहिलं सर, तुमच्या काळात सुद्धा तुम्हाला सुद्धा विकास कामाला खोडा घातलेला आहे, पण कुठेतरी समजून उमजून लोकांनी ते माघार घेतलेली आहे थोडक्यात. पण आता जर आपण ते पाहतोय तर विकास कामांना असे खोडे निर्माण झालेले, ते भविष्यातही होतील. ते सरकार कोणाचंही कोण सत्याचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही सर, पण मग हे भविष्यात सुद्धा हे चालू राहील की तुम्ही आम्हाला आडकाठी केलं, आम्ही तुम्हाला आडकाठी करत राहू. मग हे राजकारण इथून पुढे लोकांनी असंच पाहायचं का सर? हे राजकारण अतिशय गलिच्छ आहे, याचा फटका निश्चितच गावच्या विकासाला बसतो. पण आपण सर्व लोकांनी, जुनी जाणते पुढारी असतील किंवा ज्येष्ठ असतील, या सगळ्यांना जर विश्वासात घेऊन अशा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तर 100% याच्यात यश येईल आणि गावचा विकास होईल. हो, चालेल. धन्यवाद. तुम्ही तुमचे मत मांडली त्याबद्दल मी आपले आभार.